नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे रत्नागिरीमध्ये आणि आज आपण प्रवास करणार आहोत रत्नागिरी ते राजापूर आणि हा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हे आहे रत्नागिरीचं नवीन बसस्थानक। तुम्ही बघू शकताय पहाटेचा रत्नागिरी बसस्थानकाचा परिसर। बस आली आहे, बोरीवली देवाचे गोठाणे म्हणून आहे। आपल्या बसचा बोर्ड बघू शकता तुम्ही, रत्नागिरी ते राजापूर। गाडी नंबर बघू शकता MH40N 9658। तर आपली बस निघते रत्नागिरी बस स्थानकामधून आणि टाइम झाला आहे 6:30 वाजले। समोर जी लालपरी चालली आहे ती आहे भूमागाराची धाराशिव विभाग। आणि समोरून एक आहे सहलीची बस आहे। आता लालपरीची गेली जी सहलीची होती। तर आता आपण आलो आहोत पालीमध्ये, पाली बसस्थानकामध्ये आपण आता आलो आहोत आणि टाईम झाला आहे 7:30 आणि हे आहे पाली बसस्थानक।
लांजा बसस्थानक येथे हे आहे लांजा बसस्थानक. तर आता आपण आलो आहोत लांजामध्ये आणि टाईम झाला आहे 8:05 आणि तुम्हाला लांजाचं बसस्थानक दाखवतो कसं आहे ते. तुम्ही बघू शकता हे आहे लांजा बसस्थानक. हे आहे लांजा बसस्थानक असं काही आहे लांजा बसस्थानक. आपली बस निघते लांजा बसस्थानकामधून. हायवे पुढे पणजीला जातो आणि नाटेरा शेजारी. आता आपण आलो आहोत जवाहर चौक येथे, जे राजापूरमध्ये आहे. राजापूरमधील जवाहर चौक येथे आलो आहोत आपण. येथे एक बसस्थानक आहे छोटंसं.
तर आता आपण आलो आहोत जव्हार चौक येथे, जे राजापूरमध्ये आहे, खाली आहे ते बस स्टँड. आणि टाईम झाला आहे 9:10. मी तुम्हाला जव्हार चौकाची बस स्थानक दाखवतो. हे आहे जव्हार चौक राजापूर. तर असं काही आहे जव्हार चौकातील बसस्थानक, जे राजापूरमध्ये आहे, जव्हार चौक बसस्थानक. आणि त्याच्या बाजूलाच एक छोटीशी म्हणजे नदी आहे, बघू शकता तुम्ही. तर हे आहे जव्हार चौकातील बसस्थानक राजापूरचं. छोटंसं आहे पण छान आहे. काही बसेस लागल्या तिथे रत्नागिरीला जाण्यासाठी, आजिवली वगैरे या भागात जाण्यासाठी बसेस लागल्या आहेत तिथे. आता आपण आलो आहोत राजापूर बसस्थानक येथे. आणि आता टाईम झाला आहे 9 वाजलेत आता. आणि जवळपास आपल्याला 2.5 तासांचा टाईम लागला राजापूरला येण्यासाठी. तर तुम्हाला राजापूरचं बसस्थानक दाखवतो कसं आहे ते. तर हे आहे राजापूरचं बसस्थानक. असं आहे राजापूरचं बसस्थानक. इथं काम चालू आहे पलीकडे बसस्थानकाचं, बघू शकताय तुम्ही. आणि तिकीट दराबद्दल जर सांगायचं झालं तर रत्नागिरी ते राजापूर तिकीट दर आहे 132 रुपये. आणि रत्नागिरी ते राजापूर जे जव्हार चौक बसस्थानक आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी 132 रुपये, म्हणजे 10. तर तुम्ही एखादा रूट सुचवा, लॉंग रूट म्हणा किंवा तुम्हाला तुमच्या आवडीचा रूट सुचवा, त्या मार्गावर मी प्रवास करेल. तर कमेंट करून सांगा की मी कोणता रूट करू. आणि प्रवास संपवण्यापूर्वी काहीतरी खाऊन घेऊया, बघू काय मिळतं इथं. इथं कॅन्टीन एक आहे राजापूर बसस्थानकाच्या समोर, बघू काय मिळतं तिथं खाण्यासाठी. हॉटेल विसावा म्हणून आहे, बघू काय मिळतं. तर एक चहा घेतला आहे आणि खरंच कोकणातल्या चहाची क्वालिटी ही खरंच एक नंबर आहे. जर तुम्ही कधी राजापूरमध्ये आलात तर इथं राजापूरच्या समोर एक बसचं कॅन्टीन आहे, ते एक वेळेस चहा नक्की प्या. तर एक चहा घेतला होता आणि नाश्ता पण होता, पावसाळ होती. आणि मग आपला प्रवास इथे संपतोय आता राजापूरमध्ये. आणि मला कमेंट करून सांगा की मी कोणता रूट करायला पाहिजे, लॉंग रूट म्हणा किंवा तुमच्या आवडीचा एखादा रूट सांगा, मी तो करेल. तर मग भेटूया मग पुढच्या एका नवीन आणि खास प्रवासामध्ये. आणि आपला चॅनल तुम्ही अजून पण सबस्क्राईब केला नसेल तर करून टाका. भेटू पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये.